नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. 30 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर अजय पाटील यांचा उत्साहात गौरव सोहळा. पेण तालुक्यातील काळेश्रे गावचे सुपुत्र तथा शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्व अजय पाटील यांनी ठाणे जिल्ह्यात तब्बल 37 वर्ष 2 महिने 5 दिवस विविध शाळांमध्ये अध्यापन व प्रशासकीय सेवा बजावत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. वयोमानानुसार रहानाळ येथील मुख्याध्यापक पदावरून ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला गौरव सोहळा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर लोककलेच्या माध्यमातून अजय पाटील यांच्या जीवन प्रवासाची प्रभावी ओळख उपस्थितांना करून देण्यात आली. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैयक्तिक कार्याचा आढावा घेणारी महत्त्वपूर्ण डॉक्युमेंटरी ही यावेळी प्रदर्शित करण्यात आली. कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे अजय पाटील व त्यांच्या सहचरणी अजिता पाटील यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते अजय पर्व आणि संस्कार गुणांचा विजय स्वयंभू अजय या त्यांच्या जीवन कार्यावर आधारित विशेष स्मरणिकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अजय पाटील यांच्या शिक्षण क्षेत्रातील निष्ठावान सेवेला उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ, शैक्षणिक गुणवत्ता, बुद्धीसाठी केलेले प्रयत्न, प्रशासनातील कुशल नेतृत्व आणि समाजभिमुख कार्य याचा विशेष उल्लेख करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी अजिता पाटील यांनी आपल्या विशेष मनोगतातून अजय पाटील यांच्या जीवन प्रवासातील संघर्ष, कुटुंबासाठी दिलेला वेळ, शिक्षकी पेशातील असलेली निष्ठा आणि समाजसेवेची जिद्द व कला क्षेत्राची असलेली आवड यांचा भावनिक शब्दात गौरव केला. कार्यक्रमाच्या शेवटी सत्कारमूर्ती अजय पाटील यांनी कृतज्ञतापर मनोगत व्यक्त करत आपल्या यशामागे कुटुंबीय, सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक, वरिष्ठ अधिकारी आणि मित्र परिवार यांचे मोलाचे सहकार्य असल्याचे नमूद केले. सेवेच्या काळात मिळालेले प्रेम, विश्वास आणि सन्मानाबद्दल त्यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले. तसेच पुढील आयुष्यातही सामाजिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्रात सक्रिय राहण्याचा निर्धार व्यक्त केला. भावनिक क्षणांनी आणि कृतज्ञतेच्या भावनेने भारावून गेलेल्या या सोहळ्याला शिक्षक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.